बातमी आहे नाशिकमधून। नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून अजूनही नाराजी नाट्य दिसून येतंय। महायुतीच्या दिनकर पाटील यांनी नाशिकमध्ये जाहीर सभेच्या व्यासपीठावरून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवरून नाराजी बोलून दाखवली। हेमंत गोडसे यांच्या नावाचा उल्लेख घेणंही त्यांनी टाळलं। नाशिकच्या जागेसाठी भाजपचे दिनकर पाटील स्वतः इच्छुक होते, मग फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून सभा घेत असल्याचं सांगत दिनकर पाटील यांनी आपली नाराजी दाखवून दिली। मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार होतो। 3 वर्ष मी काम केलं। मी 8 दिवस झाले फक्त प्रचाराला लागलेलो आहे। साहेब आले होते। मी या ठिकाणी भाऊसाहेब चौधरींकडे, अजय दादांकडे गेलो होतो। तुम्हाला एवढा प्रचारही करायला लागला नसता मी उमेदवार असतो तर, सरळ निवडून आलो असतो। सिन्नरवर बोलायला लागलं नसतं, नाशिकवर बोलायला लागलं नसतं, कारण मी प्रॉपर नाशिकचा होतो। त्यामुळे काहीच करायला नसतं लागलं। पण ही आजची सभा केवळ मुख्यमंत्री महोदयांमुळे आज ही होते याची नोंद घ्या।